नमस्कार मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसं जोडावं याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. म्हणजेच तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा तुमची सून असेल, यांचं नाव तुम्ही कशा प्रकारे रेशन कार्डमध्ये ॲड करू शकता, वाढवू शकता, याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो. मी जशी माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे तशी नक्की तुम्ही फॉलो करा. जर तशी तुम्ही फॉलो केली तर तुमचं नाव नक्की वाढेल. आणि यामध्ये तुम्हाला मी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, ही प्रोसेस तुम्ही ऑनलाईन करावी की ऑफलाईन करावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला, कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करण्यास विसरू नका. मित्रांनो, आपण आता व्हिडिओवरती आलेलो आहोत. परंतु व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगतो. मित्रांनो, ही सर्व पद्धत मी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीत सांगणार आहे की ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमचं नाव कसं प्रकारे वाढवू शकता. तर ऑनलाईन पद्धतीनं कोणतंही नाव वाढतही नाही आणि कमीही होत नाही आणि दुरुस्त होत नाही. विनाकारण तुमचा वेळ वाया घालवू नका. यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून ऑनलाईन पद्धतीने असं करा, ऑनलाईन पद्धतीने तसं करा, तुमचं नाव नक्की कमी होईल, नक्की वाढेल, यामध्ये कोणतेही तथ्य नाही आहे मित्रांनो. यामध्ये फक्त तुमचा वेळ वाया घालणं आहे. तुमचं नाव कमी होणार किंवा वाढणार हे फक्त ऑफलाईन पद्धतीने तहसीलमध्ये जाऊनच तुमचं नाव हे कमी होणार किंवा वाढणार. तर ही पद्धत कशी आहे, ऑफलाईन पद्धत, ही संपूर्ण पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. खूप लोकांच्या ह्या समस्या असतात की रेशन कार्डमध्ये नाव कसं ॲड करायचं. तर संपूर्ण प्रोसेस ऑफलाईन पद्धतीने सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप अशी फॉलो करा. मी सुद्धा अशीच फॉलो केलेली आहे आणि मी सुद्धा असंच नाव कमी सुद्धा केलेलं आहे आणि वाढवलं सुद्धा आहे. तर कशी प्रोसेस आहे, चला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. अशी संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा, तुमचं नाव नक्की वाढेल. आणि तुम्हाला जर नाव कमी करायचं असेल तर मी ते ही शेवटी तुम्हाला सांगतो की नाव कसं कमी करायचं. तर हा एक फॉर्म आहे मित्रांनो. हा तुम्हाला तहसीलमध्ये सेतूमध्ये भेटून जाईल. जर नाही भेटला तरी मी तुम्हाला या फॉर्मची जी PDF आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर हा फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा आणि कसा भरायचा हे तुम्हाला मी सांगतो स्टेप बाय स्टेप. तर सर्वात प्रथम इथे निवेदनपत्रिकेमध्ये समाविष्ट करायच्या सर्व सदस्याचे पासपोर्ट साईज फोटो चिटकवणे. म्हणजे तुम्हाला ज्या कोणा व्यक्तीचं नाव याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे त्याचं फोटो इथं चिटकवायचा आहे. तर त्यानंतर शिधीपत्रिकेचे क्षेत्र म्हणजे ज्याचं तुम्ही नाव ॲड करताय त्याचं इथं गाव, त्याचा तालुका, जिल्हा आणि कोड क्रमांक म्हणजेच तुमचा जो पिन क्रमांक आहे तो इथे टाकायचा. अनुक्रमांक आणि नोंदणी क्रमांक नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर इथे त्यांना ताकीद दिलेलं आहे म्हणजे टीप दिलेली आहे, या अर्जात कोणतेही खोटे निवेदन केल्यास आणि ते खोटे आढळून आल्यास त्याबद्दल शिक्षा होईल, हे तुम्ही ध्यानात ठेवावे. आणि त्यानंतर इथे मीच्या ठिकाणी सर्वात प्रथम आडनाव लिहायचे आहे. तर इथं कोणाचं नाव लिहायचं आहे, जो तुमचा रेशन कार्ड धारकाचा ओनर आहे, मम्मी असेल किंवा पप्पा असेल त्याचं नाव लिहायचं आहे. त्यांचं वय लिहायचं आहे. लिंग, नागरिकत्व आणि पूर्ण निवासी जो पत्ता आहे तो पत्ता इथे लिहायचा आहे. दुकान क्रमांक आणि संदर्भ क्रमांक हा तुम्हाला माहीत असेल तर लिहा, नसेल माहीत तर लिहू नका. त्यानंतर शिधापत्रिकेवरले जे सर्व अंक आहे ते इथे लिहायचे आहे. नंतर मित्रांनो, इथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती इथं देणं अनिवार्य आहे. तर इथे कोणकोणती माहिती द्यायची आहे मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम इथे त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराशी नाते काय आहे ते लिहायचं आहे, म्हणजे ओनरशी नातं काय आहे रेशन कार्डच्या ओनरशी ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर ज्याचं तुम्ही नाव ॲड करताय त्याची माहिती द्यायची आहे, म्हणजे जसं जन्मदिनांक, तो व्यवसाय काय करतो, त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर, त्यानंतर त्याची जन्मतारीख, आधार कार्ड आणि बँक खाते एवढी माहिती त्याची द्यायची आहे भरून. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव ॲड करायचं आहे त्या व्यक्तीचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जोडायचं आहे. दोन्हीपैकी एक असलं तरी चालेल, दोन्ही असलं तरी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर इथे सर्वात खाली अर्जदाराची सही व अंगठा, अर्जदार सही करत असेल तर त्याची सही घ्यायची किंवा अंगठा असेल तर अंगठा घ्यायचा. त्यानंतर या व्यतिरिक्त दुसरा फॉर्म आहे तो कसा भरायचा मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मित्रांनो, हे एक हमीपत्र आहे. हे हमीपत्र सुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे. हे कशा प्रकारे
भरणं आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. इथे श्री, श्रीमती, इथे तुमचं रेशन कार्डवरील जो ओनर आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा संपूर्ण पत्ता आणि त्याचं वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन रस्ता भाव दुकान क्रमांक, जेव्हा तुम्ही दुकानाकडे जाल सही शिक्के घ्यायला दुकानदाराचे, म्हणजेच जिथून तुम्ही राशन आणतात तिथून तुम्ही सही शिक्के घ्यायला जाणार आहात, तर इथे तुम्हाला त्यांचा ऑनलाईन दुकान क्रमांक लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर शिधापत्रिकेवरील क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली तुमच्या शिधापत्रिकेमधील जेवढे सदस्य असतील त्याची इथे माहिती भरायची आहे. जसे शिधापत्रिकेतील सर्वांची नावे इथे लिहायची आहे, त्यांची नाते, त्यांचं वय हे संपूर्ण इथे लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर खाली तलाठी किंवा पोलीस पाटील यांचे नाव व सही शिक्का घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, शिधापत्रिका धारकाचे नाव व सही शिक्का घ्यायचा आहे आणि दुकानदाराचे नाव व सही शिक्का घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. यानंतर दुसरा आणि लास्ट फॉर्म आहे, तो कसा भरायचा तो मी तुम्हाला सांगतो. हे 3 फॉर्म आहे मित्रांनो, हे तिन्ही फॉर्म तुम्हाला भरून द्यायचे आहे. यामध्ये संपूर्ण माहिती, ओनरची माहिती भरायची आहे, संपूर्ण माहिती. तर इथे त्यांचा फोटो चिटकवायचा आहे. तो तुमचा रेशन धारकाचा जो ओनर आहे, मम्मी किंवा पप्पा, आई वडील पैकी कोणी असेल, फोटो चिटकवू शकता. त्यानंतर त्यांच्या गावाचे नाव, शिधाधारकीचा शिधापत्रिकेचा प्रकार पिवळा असेल तर पिवळा लिहा. त्यानंतर रेशनधारकाचे इथे नाव लिहायचे, ऑनलाईन दुकान क्रमांकाचं नाव लिहायचं, शिधापत्रिकेतील किती सदस्य आहे ते इथे टाकायचा. त्यानंतर पिन कोड आणि वार्षिक उत्पन्न किती आहे ते इथे टाकायचं. त्यानंतर शिधापत्रिकेवरील ऑनलाईन जे 12 अंकी क्रमांक आहे ते इथे टाकायचा. शिधापत्रिका धारकाचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर अकाउंट नंबर, बँकेचे जे डिटेल्स आहे ती द्यायची आहे. अकाउंट नंबर, बँकेचे नाव, शाखा कुठली आहे, तिथला पत्ता आणि IFSC कोड द्यायचा आहे. हे खाते धारकाचा ओनरची माहिती आहे मित्रांनो. त्यानंतर इथे मागच्या फॉर्ममध्ये सांगितल्याप्रमाणे इथे माहिती भरायची आहे. इथे संपूर्ण व्यक्तींची नावे शिधापत्रिकेमधील, त्यांचे जन्म दिनांक काय आहे ते लिहायचं आहे, त्यांचं वय, त्यांच्याशी नातं, आईचे नाव काय आहे ते लिहायचं आहे आणि संपूर्ण तुमच्या शिधापत्रिकेमधील जेवढे मेंबर असतील त्यांचे आधार क्रमांक इथे लिहायचे आहे. त्यानंतर इथे तलाठीची स्वाक्षरी घ्यायची आहे, शिधापत्रिका धारकाची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि दुकानदार जो आहे तो रेशन तुम्ही जिथून घेता त्याची सही व शिक्का इथे घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे 3 फॉर्म होते मित्रांनो. हे स्टेप बाय स्टेप तुम्ही भरून द्या. तर याला डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे, तर याला डॉक्युमेंट जोडायचे आहे, संपूर्ण घरातील सदस्याचे आधार कार्ड जोडायचे आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव जोडायचं आहे त्याचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड पण जोडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तहसीलमध्ये जायचं आहे, सेतूमध्ये, आणि हा फॉर्म जमा करून द्यायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला नाव ॲड होण्यासाठी कमीत कमी 15 दिवस ते जास्तीत जास्त 2 महिने इतका वेळ लागतो मित्रांनो. मला सुद्धा 2 महिने लागले होते. तर 2 महिन्यामध्ये तुमचं नाव नक्की ॲड होणार. जर तुम्हाला रेशन कार्डमधून नाव कमी करायचं आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देत आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्हाला रेशन कार्डमध्ये नाव कोणाचं कमी करायचं आहे तर तुम्ही कमी करू शकता. तर अशा प्रकारे हा संपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो. स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि संपूर्ण माहिती ही खरी आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नाव वाढवलं किंवा कमी केलं तर नक्की तुमचं कमी होणार. तर ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारचं तुमचं नाव कमी होत नाही, जास्त होत नाही, वाढत नाही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.